नमस्कार, समीक्षा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजची खास रेसिपी आहे ढोकळा. तर करायला एवढा सोपा आहे, की तुम्ही आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघल्यावर तुम्हाला नक्कीच कळेल, की खरंच किती सोपा आहे करायला. तर हे बघू शकता तुम्ही किती मऊ आणि किती स्पंजी झालेला आहे ढोकळा आणि चविष्ट पण झालेला आहे. तर ह्याच्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते. 2 चमचे बेसनचं पीठ घेतलंय. बेसनचं पीठ थोडंसं जाड असावं, तरच तो ढोकळा छान असा फुगतो. त्याच्यानंतर हे घेतलंय मी सायट्रिक ॲसिड. कोणी म्हणतं लिंबूसत्व पण. लिंबूसत्व किंवा सायट्रिक ॲसिड तुम्ही काही पण नाव देऊ शकता याला. तर लिंबूसत्व 1 चमचा घेतलंय. 1 चमचा साखर टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं. पाणी टाकल्याच्या नंतर रवीने मिक्स करून घ्यायचं ह्याला. ते जे लिंबूसत्व आणि साखर टाकले ते पूर्ण विरघळायला पाहिजे ह्या पिठामध्ये आणि पीठ पण असं मस्त एकजीव झालं पाहिजेत. पिठात गुठळी राहायला नको. अजून थोडंसं पाणी टाकायचं आणि ते छान असं रवीने फेटून घ्यायचं आहे. आता टाकायचं चवीनुसार मीठ. मीठ टाकून थोडंसं पाणी टाकते आणि रवीने मस्त असं फेटून घेते. सगळ्यात शेवटी टाकायचं खायचा सोडा आणि थोडंसं पाणी टाकायचं. परत एकदा रवीने फेटून घ्यायचं. हे बघा पीठ फेटत असताना किती छान फुगून वर येतंय पीठ. पूर्णपणे हे पीठ फुगलेलं आहे मस्त. ढोकळ्यासाठी हे पीठ आपलं तयार झालेलं आहे. किती मस्त असं फुगून छान तयार झालंय पीठ हे. बघू शकता तुम्ही. एक कुकरचं भांडं घेते. त्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे पीठ टाकायचं आहे. कुकरमध्ये पाणी गरम व्हायला ठेवलं होतं. ते पाणी गरम झालं, की मग त्याच्यामध्ये हे भांडं ठेवूयात आपण. आणि एक काळजी घ्यायची, कुकरला ढोकळा लावत असताना ते कुकरचं जे वरचं झाकण आहे ना, त्याची रिंग काढून टाकायची आणि वरची शिट्टी काढायची. मगच कुकरचं झाकण लावायचं आहे. 15 ते 20 मिनटं हा ढोकळा वाफू द्यायचा आहे. 15-20 मिनिटाच्या नंतर चेक करायचं. तर मी इकडे फोडणीची तयारी करते ढोकळ्यासाठी. तेल गरम करायला ठेवायचं. त्याच्यामध्ये मोहरी टाकायची, नंतर हिरव्या मिरच्या टाकायचे, थोडे जिरे टाकायचे, थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आणि सायट्रिक ॲसिड थोडं टाकायचं. नंतर साखर थोडी टाकायची आणि हे बघा ढोकळ्यासाठी आंबट गोड पाणी तयार झालेलं आहे. आता हे आपण बघूया ढोकळा चेक करूयात. ढोकळा आपला वाफलेला आहे काही छान. तर हे बघा मस्त असा ढोकळा छान वाफलेला आहे, फुगून तयार झालेला आहे. तर हे भांडं काढून घेतले कुकरमधून. तर सध्याला आता गरम आहे. त्याला 5 ते 10 मिनटं असंच थंड होऊ द्यायचं. थंड झाल्याच्या नंतर मग ह्याला असं चाकूनी काढून घ्यायचं. मस्त आपला ढोकळा छान तयार निघतो. एक प्लेट घेते. प्लेटामध्ये हा ढोकळा असं काढून घ्यायचा. पूर्णपणे थंड झाल्यावरच निघतो ढोकळा. जर भांडं गरम असेल तर अजिबात निघत नाही, चिटकून बसलेला असतो. तर मस्त किती छान असा ढोकळा एक काढून घेतलेला आहे. किती स्पंजी आणि किती मऊ झालेला तुम्ही बघू शकता. आता ह्याच्यावर ते आंबट गोड केलेलं पाणी आपण टाकूयात. सगळीकडे टाकून घ्यायचं आहे आणि मग चाकूने ह्याचं काप करून घेते मी. मस्त हा असा ढोकळा तयार झालेला आहे. कुणाकुणाला आवडला हा ढोकळा नक्की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंटमध्ये सांगा की ही पद्धत माझी कशी वाटली तुम्हाला ढोकळ्याची. नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.